देखणा चेहरा, नजरेत भरेल अशी उंची, आकर्षक व्यक्तिमत्व आणि उत्तम अभिनयाच्या बळावर एकेकाळी सुपरस्टार पदावर दावा सांगणारे अभिनेते विनोद खन्ना यांचा आज स्मृतिदिन। लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्यानंतर अचानक चित्रपटसृष्टी सोडून आध्यात्मिक क्षेत्राकडे आणि काही काळानंतर पुन्हा आश्रम सोडून राजकारणाची वाट चोखळणाऱ्या विनोद खन्ना यांचं जीवन अनेक घडामोडींनी भरलेलं होतं। अभिनयाबरोबरच निर्मिती आणि राजकारणामध्ये योगदान देणाऱ्या विनोद खन्ना यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या रुपेरी प्रवासाला उजाळा बी न्यूजच्या कॅमेऱ्यातून। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। ओ राही ओ राही ओ राही ओ राही। हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळा अध्याय लिहिणाऱ्या अभिनेता विनोद खन्ना यांचा आज स्मृतिदिन। त्यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1946 रोजी पाकिस्तानातील पेशावरमध्ये झाला होता। लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या विनोद खन्ना यांनी 1968 साली मन का मीत या हिंदी चित्रपटातील खलनायकी भूमिकेद्वारे पदार्पण केलं। मात्र याच्या नायक आणि सहनायकाच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या। त्यानंतर त्यांनी नायक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत हळूहळू बस्तान बसवलं। सशक्त व्यक्तिमत्व, देखणा चेहरा, चांगली उंची आणि त्याच्या जोडीला उत्तम अभिनय कौशल्य दाखवत विनोद खन्ना यांनी लोकप्रियतेचा आलेख उंचावत नेला। विशेषतः सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासमोर ताकदीनं उभं राहून त्यांच्या तोडीला तोड अभिनय करत त्यांनी अमिताभ यांच्या सुपरस्टार पदाच्या खुर्चीलाही आव्हान दिलं। विनोद खन्ना यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांपैकी अचानक, परवरिश, अमर अकबर अँथोनी, मुकद्दर का सिकंदर, द बर्निंग ट्रेन हे चित्रपट विशेष गाजले। जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा। जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा। न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा। हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये लोकप्रियतेच्या कळसावर असतानाच 1975 साली विनोद खन्ना यांनी जेव्हा सिनेमांमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला। यानंतर विनोद खन्ना अमेरिकेत निघून गेले आणि ओशोंसोबत 5 वर्ष राहिले। ओशोंच्या आश्रमात या सुपरस्टारनं भांडी घासण्यापासून ते माळीपर्यंतची सगळी कामं केली। ओशोंचे शिष्य झाल्यानंतर खन्ना यांनी त्यांचे अनेक कपडे, बूट आणि अन्य महागड्या गोष्टी दान केल्या। खन्ना यांना नंतर वैवाहिक जीवनातही स्वारस्य वाटत नव्हतं। त्यांच्या या निर्णयामुळे कौटुंबिक कलहात वाढ होत गेली। त्यांच्या पत्नी गीतांजली यांनीही विनोद खन्ना यांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला। मात्र काही वर्षानंतर विनोद खन्ना यांनी ओशोंचा आश्रम सोडला आणि ते घरी परतले। त्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले आणि पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून 12व्या, 13व्या आणि 14व्या लोकसभेत भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले। 2002 साली ते केंद्रीय मंत्रिमंडळात सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री म्हणून आणि त्यानंतर काही महिन्यांनी परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री म्हणून नियुक्त झाले होते। या कालावधीत त्यांनी काही चित्रपटांमध्ये भूमिकाही केल्या। अनेक अनपेक्षित घडामोडींनी भरलेल्या या जीवन प्रवासाची अखेर 27 एप्रिल 2017 रोजी झाली। कॅन्सरच्या व्याधीनं त्यांना ओढून नेलं। विनोद खन्ना यांना अक्षय आणि राहुल ही 2 मुलं असून त्यापैकी अक्षय खन्ना हे सुप्रसिद्ध अभिनेते आहेत। आज विनोद खन्ना हयात नसले तरी पडद्यावरचा त्यांचा अभिनय रसिक मनाला वर्षानुवर्ष आनंद देत राहील यात शंका नाही। लगी आज सावन की फिर वो झड़ी है, लगी आज
सावन की फिर वो झड़ी है, वही आग सीने में फिर जल पड़ी है, लगी आज सावन की फिर वो झड़ी है। बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी.